मित्रांनो, आपल्या सर्वांच्या समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार चरणसिंगजी ठाकूर, डॉक्टर महात्मे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, दयाशंकर तिवारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मंत्री महोदयांशी खुलेआम चर्चा झालेली आहे. म्हणजे लपून छपून कानात आम्ही दोघंही बोललेलो नाही आहे. आणि आपण ज्या 14 मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या 12 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 1 महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे. कारण आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला शब्द दिला तो पाळलेला आहे आणि वेळेच्या आत शासन निर्णय आमच्या हाती मिळालेले आहे. ज्या 2 मागण्या आपल्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आता उपसमितीसुद्धा झालेली आहे. त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत, अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्यासुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे या व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांना सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू. आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल, संकट येईल, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. या सर्व मान्यवरांच्या मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलनसुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.